नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे उल्हासनगरमधून. उल्हासनगरमध्ये अतिशय अस्वच्छ जागेत स्वॅब स्टिकचं पॅकिंग होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेनं कारवाई केलेली आहे. या स्टिक घशात घालून स्वॅब टेस्टिंग होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या जीवाशी खेळणारा हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 2 भागात कलानी महल जवळ संत ज्ञानेश्वर नगर परिसर आहे. या वस्तीत घरोघरी महिला, लहान मुलं RT-PCR टेस्टसाठी लागणाऱ्या स्टिक्स पॅक करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. थाली में रखते हैं या कुछ भी रखते हैं. अभी देखा वहाँ जमीन में था. बच्चों के हाथ सब साफ रहते हैं आपके. कितनी बड़ी कोविड टेस्ट जो किट है वो बना रहे थे और वो काफ़ी गंदगी से ऐसे पड़ा हुआ था या कुछ है. इसमें गलती जो कारखाने वाला या ठेकेदार या जो धनी इनको दे रहा है बनाने की, क्या उसके पास लाइसेंस है या गवर्नमेंट ने उसे इशू किया है या कहाँ से आ रहा है, किसके थ्रू से आ रहा है, उसको वो करना है. आज लोगों के पास घर में काम नहीं है. यहाँ पर लोग पेट भरने के लिए सोच रहे हैं, तो घर बैठे कोई भी सोचेगा, चाहे मेरा घर हो चाहे किसी का भी हो, ये सोचेंगे कि 2 पैसा आए. तो ये चीज़ें जो हो रही थी मुझे लगा कि ये गलत है. और इसमें ये जब पहले ही किट गंदा हो चुका है तो आगे चल के ये सोचिए कि पॉझिटिव्ह रिझल्ट देगा या निगेटिव्ह रिझल्ट देगा. खरं म्हटलं तर त्या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. परंतु महानगरपालिकेचा याशी जो काही संबंध असेल निगडित महानगरपालिकेची बाब, तर ते नक्कीच महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभागाकडनं कार्यवाही करण्यात येईल. त्या प्रकारची शहानिशा चालू आहे. मराठा आरक्षण आज सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेलं आहे. पाहूया याच संदर्भातल्या बातम्या. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलंय. मराठा समाज आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा खूप मोठा धक्का आहे. आता राज्य सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सरकारचं आणि राज्य सरकारचं करायचं का? मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द. महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का. मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या या दोन्ही मराठा समाजाच्या पदरी पुन्हा निराशा. ज्या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं त्या मराठा आरक्षणाचा निकाल अखेर लागलाय. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देता येणार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण नोंदवत 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं मराठा आरक्षण रद्द केलंय. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिली. ही मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी कोणतीही स्थिती आढळत नाही. मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा आढळत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण हे घटना बाह्य आहे. महाराष्ट्र सरकारचा SCBC कायदा समानतेच्या तत्वाविरोधात असल्यानं तो रद्द करतो. मात्र 9 सप्टेंबर 2020 पर्यंत मराठा आरक्षणानुसार झालेले पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश कायम राहतील असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. हायकोर्टाने ऑर्डर पास केला तेव्हा आणि इव्हन सुप्रीम कोर्टामध्ये पण ऑर्डर पास झाला 9/9/19 पर्यंतचा. तोपर्यंत ज्या काही अपॉइंटमेंट झाल्या असतील त्या ॲक्टला धरून आणि जे काही ॲडमिशन झाले असतील मुलांच्या त्यांना प्रोटेक्ट करण्यात येत आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तर राजकीय नेते एकमेकांवर दोषारोप करण्यात धन्यता मानतात. अशा परिस्थितीत राज्य सरकार पुढे काय पर्याय आहेत ते पाहूया. राज्य सरकार या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करू शकतं. पुढच्या 30 दिवसात पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. कोर्टाचा निर्णय चुकला असल्याचं राज्य सरकारला मांडावं लागेल. हे प्रकरण सुनावणीसाठी पुन्हा 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे येईल.
मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे सरकार आता पुढे काय पावलं टाकणार याची उत्सुकता आहे. दीपक भातुसेसह रामराजे शिंदे, झी 24 तास, नवी दिल्ली. तर मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच निर्णय घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवेदनात काय म्हटलंय पाहूया. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाचं दुर्दैवच म्हणायला हवं. महाराष्ट्रानं मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधिमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखानं घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानं वरवंटा फिरवला. काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडनं सांगितलं गेलं. हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याआधी शहाबानो प्रकरण, अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात तसंच 370 कलम काढण्यासंदर्भात केंद्रानं तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी. छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागतात. त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माननीय पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न. या निमित्तानं कुणी महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. जनतेनं उगाच डोकी भडकावून घेऊ नयेत. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरूच राहील. सुप्रीम कोर्टाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन दिलं होतं. त्यानंतर आज रात्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. रात्री 8:30 वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. यात ते कदाचित कोरोना स्थितीबाबत माहिती देतील किंवा मराठा आरक्षण निकालाबाबत बोलण्याचीही शक्यता आहे. आज रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियावरून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना स्थिती तसंच मराठा आरक्षण निकालाबाबत ते काय बोलतायत याकडे लक्ष असेल. तर मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राजकारणही सुरू झालंय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आता केंद्र सरकारनं घ्यावा असं राज्य सरकारच्या वतीनं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. तर महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाचा मुर्दा पाडला अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. त्यावेळेस हा सगळा निर्णय एकमताने बिगर चर्चेच्या 10-5 मिनिटात विषय पास झालेला आहे. सभागृहामध्ये असा एखादा विषय मांडत असताना तो कायद्याला धरून सरकार तुमचं होतं. तुमच्या सरकारला हे माहीत नव्हतं का की अधिकार तुम्हाला आहे की नाही? तुमच्याकडे पूर्ण लीगल टीम आहे, लॉ सेक्रेटरी आहेत, ॲडव्होकेट जनरल आहे, पूर्ण टीम असताना मग तुम्ही सभागृहात दिशाभूल केली का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आमचं म्हणणं, तुम्हाला हे माहीत नव्हतं का? आणि आम्ही पॉईंट आऊट केल्यानंतर वारंवार तुम्ही समर्थनार्थ बोलताय, तर मग ह्यातलं खरं काय समजायचं? आता आमचं म्हणणं, अपेक्षेप्रमाणेच आपलं स्वतःचं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकार आणि मागचं सरकार यांच्यावर सगळं ढकलण्याचं काम या ठिकाणी या पत्रकार परिषदेने केलं आहे. हे आरक्षण जर टिकलं तर भाजपच्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळेल आणि म्हणून या आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. तर दुसरीकडे मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये मराठा समाजानं आंदोलन केलं. जालन्यातील साष्ट पिंपळ गावात 100 दिवसांहून जास्त दिवस आंदोलन सुरू आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला अध्यादेश काढून सवलती न दिल्यास नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला. दुसरीकडे औरंगाबाद, ठाणे, पुणे, जालना, सांगलीतही आंदोलक रस्त्यावर उतरले. जालन्यात धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. जालना जिल्ह्यातीलच मराठा क्रांती मोर्चाच्या
पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. तर पंढरपूरमध्येही आंदोलन झालं. यावेळी बोलताना आमदार, खासदार, मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देऊ असा इशारा मराठा आरक्षण समन्वयक रामभाऊ गायकवाडांनी दिला. यानंतर पाहूया पुढच्या बातम्या. भेटणार आहोत एका कोविड वीरांगनेला. 6 महिन्यांची गरोदर असतानाही त्या कोविड सेंटरमध्ये सेवा देत आहेत. केवळ सहकाऱ्यांचाच नव्हे तर रुग्णांचाही हुरूप वाढवत आहेत. बाहेर जर युद्ध चालू आहे तर सैनिकांनी घरी बसून फायदा नाहीये. ही आहे बदलापूरची कोविड दुर्गा. 6 महिन्यांची गरोदर असताना रुग्णसेवा, कुटुंबियांची साथ आणि सहकार्यांना हुरूप. युद्ध सुरू असताना सैनिकांना घरी बसून चालत नाही असं म्हणणाऱ्या या आहेत बदलापूरच्या डॉक्टर रुपाली मोहिते. त्या 6 महिन्यांच्या गरोदर आहेत. असं असताना घरात आराम करायचा सोडून कोविड वॉर्डात त्या काम करतायत. नगरपालिकेनं गौरी हॉलमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये त्या रुग्णसेवा करतायत. यात त्यांना त्यांचे पती तसंच सासर माहेरच्या मंडळींची चांगली साथ मिळतीये. जसं सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांना हेल्प केली होती. तेच आम्हाला संस्कार आणि लकीली सासू सासऱ्यांकडे पण तसंच आम्हाला विचार दिलेले आहेत. तर त्यामुळे त्यांना कधी पण मला ते मोटिवेटच करतात. विशेष म्हणजे मध्यंतरी डॉक्टर मोहिते यांच्यासह सर्व कुटुंबाला कोरोना झाला होता. त्यातून बऱ्या झाल्यानंतर गरोदर असल्याचं सांगत घरी बसणं त्यांना शक्य नव्हतं. मात्र कोरोनातून बऱ्या झाल्यानंतर त्या लगेचच मैदानात उतरल्या. त्यांच्या या कृतीमुळे सहकाऱ्यांचा हुरूप वाढलाय तर रुग्णांनाही मोठा मानसिक आधार मिळतोय. भरपूर डॉक्टर्स लोक घरातच असतात आणि असं लोक म्हणजे डॉक्टरची 6 महिना घर असून आम्हाला हेल्प करते. मग हे खूप मोठा आम्ही तिचा आभारी आहे रिअली. कारण ती इकडे आलेपर्यंत माझं पण लोड थोडं कमी झाले. तिच्यापेक्षा तिचं जे बाळ आहे ते खरंच योद्धा आहे. त्याने 2 दिवसात मला कव्हर केली. 2 दिवसात एकदम फटफट इलाज करून आता 5 दिवस, आज 6वा दिवस आहे. एकदम ओके. काय त्रास काय दम नाही काय नाही, एकदम मस्त. असेच हे आहेत पिंपरी चिंचवडचे डॉक्टर रोहन काटे. कोविड वॉर्डमध्ये सेवा देताना ते गेले 2 महिने घरीच गेलेले नाहीत. त्यात त्यांचा हातही फ्रॅक्चर झालाय. असं असतानाही ते दररोज 200 पेक्षा जास्त रुग्णांना सेवा देत आहेत. ते फ्रॅक्चर झालेलं होतं पण त्या वेळेस आमच्याकडे जवळपास 130 ते 140 रुग्ण ॲडमिट होते. त्यामुळे मी फ्रॅक्चरला कच्चं प्लास्टर करून माझं काम चालू ठेवलं. डॉक्टर रुपाली मोहिते असोत की डॉक्टर रोहन काटे, त्यांच्यासारखे शेकडो धन्वंतरी स्वतःची पर्वा न करता कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा मुकाबला करतात. या कोविड वॉरियर्सना झी 24 तासचा सलाम. पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, बदलापूर. जगावर कोरोनाचं संकट असतानाच आणखी एक धोक्याची घंटा वाजतीये. अवकाशात चीनचं एक रॉकेट नियंत्रणाबाहेर गेलंय. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठी हानी होऊ शकते. चीननं जगाला पुन्हा दिलं टेन्शन. 21 टन महाकाय रॉकेट नियंत्रणाबाहेर. पृथ्वीवर कोसळल्यास हाहाकार. अवकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन एका मागोमाग एक प्रयोग करतोय. पण चीनच्या याच प्रयोगामुळे जगाचं टेन्शन वाढलंय. चीननं काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च 5B रॉकेट अवकाशात पाठवलं होतं. मात्र या रॉकेटवरील चीनचं नियंत्रण सुटलं असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हे रॉकेट पृथ्वीवर आदळणार आहे. रॉकेटवर नियंत्रण नसल्यामुळे ते नेमकं कोणत्या भागात कोसळेल हे देखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होतं. मात्र त्याआधी चीननं त्यावरील नियंत्रण गमावलंय. एका अंदाजानुसार हे रॉकेट न्यूयॉर्क, मॅड्रिड, बीजिंग, दक्षिण चिली किंवा वेलिंग्टनमध्ये कोसळू शकतं. ही चीनची महत्त्वाकांक्षी असलेली योजना जी आहे, जे अंतरस्थान उभा करायचं आहे, त्यातलं टायने हे जे मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलवरती बघितलं गेलेलं की हार्मोनी ऑफ द हेवन किंवा स्वर्गातील सुसंवाद असे त्याचं नाव जे आहे, हे 11वे असे रॉकेट जे आहे, हे आता येत्या
काही दिवसांमध्ये पृथ्वीच्या कक्षेमध्ये केव्हाही कोसळू पाहत आहे आणि त्यामुळं पृथ्वीच्या भूभागावरती किंवा भूभागावरती किंवा कुठे नेमकं पडेल या मात्र असलेली अनिश्चितता सर्वांना चिंता देऊन जाणारी आहे. चीनकडून एक अंतराळ स्थानक उभारलं जातंय. त्याची सामुग्री पाठवण्यासाठी लॉंग मार्च 5B सोडण्यात आलं होतं. 100 फूट लांब 16 फूट रुंद आकाराचं हे अवाढव्य रॉकेट आहे. त्याचं वजन अंदाजे 21 टन आहे. यापूर्वी मे 2020 मध्ये चीनच्या एका रॉकेटचा काही भाग अटलांटिक महासागरात कोसळला होता. अपघातापूर्वी हे रॉकेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क शहरावरून गेलं होतं. या दुर्घटनेला नासानं अत्यंत धोकादायक म्हटलं होतं. जगात कोरोना पसरवणाऱ्या चीन विरोधात रोष आहेच. महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी चीननं पुन्हा एकदा जगाला संकटाच्या गर्तेत लोटलंय. हे रॉकेट मानवी वस्तीत कोसळलं तर मोठा अनर्थ ओढावणार आहे. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. एक महत्वाची बातमी. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सल्ला दिलाय. कोरोना विरोधी युद्धाची धुरा नितीन गडकरींकडे द्या असा तो सल्ला आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी नियोजन आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे कडक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ट्विट करत कोरोना विरोधी लढ्याची धुरा गडकरींकडे द्यावी असं म्हटलेलं आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय. ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणतायत, इस्लामी आक्रमण आणि ब्रिटिश राजवटीतही देश तरला. कोरोनाच्या या महामारीतून भारत नक्कीच बाहेर येईल. लहान मुलांना लक्ष्य करणारी तिसरी लाट येऊ शकते. त्यासाठी आत्ताच कडक उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मोदींनी या युद्धाचं नेतृत्व गडकरींकडे दिलं पाहिजे असा सल्ला त्यांनी दिलेला आहे या ट्विटमधून. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे